बापरे, काय चाललंय? आमच्या महेश्वरी, आमची मनीषा, बंटी आमचा आणि भैया कांदा काटायचं काम चाललंय. नमस्कार मंडळी, ही आमची महेश्वरी आणि रानातला जो आणलेला कांदा, एक एक कांदा बाळ माझं ह्या पिशवीतून कांदा काढून चिरतंय म्हणजे काटतंय. त्यांनी बराचसा कांदा काटून तिथं ढीग लावलाय. कधीपासून कांदा काटताय बंटी? कालपासून कांदा काटताय? अरे लय काम करताय तुम्हाला. उन्हाळ्याच्या सुट्टीचं चांगलं काम लागलंय पिल्लांना. होय, मम्मी सुद्धा तुमच्या बरोबर आहे काटायला. भया तुम्ही कांदा काटा, नाही तर हात कापून घेचाल. महेश्वरी बाळ तुमचं, अरे बापरे, बाळ नुसतं हसतंय. कांदा काटतंय. एवढा तुम्ही कांदा काटला? सगळा तुम्ही कांदा काटला राव. आणि त्याच्यामध्ये निवड पण केली का तुम्ही? मोठा बारका वेगळा. हा, सगळा पिशव्या तुम्ही संपवल्या कांद्याच्या? एवढंच राहिलंय का? 7 पिशव्या होत्या. अरे तुम्ही राव चांगलं मम्मीला मदत करता. उन्हाळी सुट्टी आपली घरीच. हा, कसं बाळ काटते कांदा. हा, आपलं काय असते आमचं बंटी. अरे बापरे, पवाय तुम्हाला शिकवायचं ना. तुम्ही आता शिकलाय डबड्यावरती. आता तुम्ही भेट नाही, पहिलं भ्यायचा. कोण तू? तुला इथं पवायला? आता किती वाजलेत पवाय जायला आपल्याला? 1 नाही रे, 1 वाजून. भरपूर टायमिंग आहे. हा, मग पवायला आपल्याला शिकलं पाहिजे. पवाय शिकलेलं चांगलं असतं. मम्मी मॅडमचं काय चाललंय? नुसतं हसतायत तुम्ही. का हसताय तुम्ही? कांदा काटताय? मला दिसतंय की कांदा काटताय तुम्ही. हसण्यावारी सारखं हसत हसत राहा, हसत मुख राहा, आनंदी राहा, सुखी राहा. बंटी बाळ, भैया, वीर सेठ, काय चाललंय? कांदा नीट चिरा. हा, डोळे समोर बघत चिरा. कांद्याची शेंडी आणि मिशा कापायच्यात ना तुम्हाला? अरे कांद्याला एक मिशीन शेंडी असते ना. अरे त्या बिथाडाच्या पलीकडे कांदा टाकतोय तू. महेश्वरी, भूक लागली का तुला? नाही वे राव, तुम्ही सकाळपासून कांदा काटताय. माझ्या पिल्ल्या कसलं काम करतात. हा, 1 राहिलंय अजून. बापरे, कांद्याचा वास येतोय का? सुगंध तुम्हाला का? अरे तिखट वे. कांदा चिरताय, मस्त चिरत राहा, काटताय. हा, मम्मी तर कायच बोला ना, नुसतं हसते, नुसतं हसते. होय दिदू बाळ. हे महेश्वरी, कालच्याला सांगतो मी, हिरीच्या कडेला बस. तो हिरीपाशी पुढं चाललंय शेंड्याव. जवा टपरा तुटला आणि हिरीत भिंडाबडीची पडली आणि अशी घटकाळी खाल्ली. काय त्याला वाटलं आता मग काय खरं नाही, आता मी बुडली. होता तिथं मोटरचा पाईप म्हणून त्याला धरला आणि इतकी घाबरली, छातीला सोलाटलं, पायाला दगडी लागली, एवढी अवस्था झाली. पण माणूस सांगतं ते ऐकायचं नाही. आला वाटायला लागलं की मी डबड्या पोहती म्हणजे मला पवा यायला लागलं. असं कधी समजायचं नाही. बाया तू कसं काय वरडायचा?
अयो अयो हा पप्पा मला बाहेर न्या बाहेर न्या. मी आता बुडलो, मला पोवायचं नाही, मला शिकायचं नाही हा. आणि आता म्हणतोय मला पोवायचंय. असा भयाजी आहे आमचा वीर शेठ. वीर, शाळा शिकायची ना आपल्याला? काय व्हायचंय तुला? अरे काय होणार आहे? दात दाखव आपलं. अय्यो खिडकी खिडकी दात, मोठे मोठे दात. मम्मा तर काहीच बोला ना, सदा ना कदा हसत असते. राग व्यक्त कर, थोडा थोडा राग व्यक्त करा. हा बघू, हा कसं? अयो असा राग असतो, हसत राग नसतो. आणि बंटी काय करते आमचं? बोला बंटी साहेब, बंटी मॅडम बोला की. तिला कांदा काटायला लय आवडतं. मी काटलं की आता सकाळी. किती काटलं कांदा? हा अयो मी तर 2 पिशव्या कांदा काटलं सकाळी. हा तूच खोटं बोलतोय. नाही नाही